नमस्कार, आपण पाहत आहात नॅशनल क्राईम वॉच न्यूज। पुढील बातमी। पुणे शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कुख्यात गुंड सचिन बन्सीलाल घायवळ याला राजस्थानातून अटक केली आहे। गेल्या 9 महिन्यांपासून फरार असलेल्या सचिन घायवळला राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील दिंगपूर गावातून ताब्यात घेण्यात आले। या कारवाईमुळे पुणे शहरातील गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे। सचिन घायवळ हा कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ असून त्याच्यावर खंडणी उकळणे, धमकी देणे, जबरदस्तीने मालमत्ता ताब्यात घेणे, मारहाण, हत्या प्रयत्न यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यासह विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरोधात अनेक गुन्हे नोंद आहेत। त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गतही कारवाई सुरू होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन घायवळ गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये लपून राहत होता। अटक टाळण्यासाठी तो सतत ठिकाण बदलत होता। त्याने स्वतःचा वेश आणि ओळख बदलल्याची माहितीही समोर आली आहे। पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 3 त्याच्या हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि गुप्त सूत्रांच्या मदतीने राजस्थानातील त्याचे ठिकाण निश्चित केले। यानंतर पोलिसांचे विशेष पथक राजस्थानला रवाना करण्यात आले। सिकर जिल्ह्यातील दिंगपूर गावात सापळा रचून सचिन घायवळला ताब्यात घेण्यात आले। अटकेवेळी त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले जात आहे। मात्र पोलिसांनी कसून चौकशी करून त्याची ओळख निश्चित केली। सचिन घायवळ आणि त्याच्या टोळीविरोधात पुणे परिसरात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। व्यावसायिक आणि बांधकाम व्यावसायिकांकडून धमकी देऊन खंडणी उकळणे, वादग्रस्त जमिनींवर बेकायदेशीर ताबा मिळवणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये त्याचे नाव समोर आले होते। त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते। या कारवाईनंतर पुणे पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आता पोलीस त्याच्याकडून टोळीतील इतर सदस्य, आर्थिक व्यवहार आणि फरारी काळातील संपर्क याबाबत चौकशी करत आहेत। पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील संघटित गुन्हेगारी विरोधातील मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे। रिपोर्टर प्रतीक्षा थोरात।